नमस्कार मंडळी, आज श्रावण मासा चौथा सोमवार आहे. तर तुम्हाला माणगाव तालुक्यामधील उंबर्डी गावामधलं एक प्राचीन आता शिव मंदिराचं दर्शन घडवतो. चला मग सुरू करूया. तर 15 ऑगस्ट दिवशी झेंडा फडकवत आम्ही निघालो मंदिराकडे. हे मंदिर मुंबईपासून 160 किलोमीटर, पुण्याहून 105 किलोमीटर आणि माणगावपासून 30 किलोमीटर आहे. तर पाली निजामपूर निजामपूर नाही, आतापासून रायगडवाडी म्हणायचं. तर पाली रायगडवाडीच्या रस्त्याने गेल्यावर रायगडवाडीच्या थोडं आधी तुम्हाला असं एक बोर्ड दिसेल, जिकडे लिहिलंय श्री बापूजी बुवा श्री कालिकाई देवस्थानाकडे कडापे. तिकडून तुम्हाला लेफ्ट घ्यायला लागतो. तर इकडून हे शिव मंदिर 20-25 मिनिटावर आहे. सरळ आत गेल्यावर रस्ता सुंदर आहे, पण जिथे हे गाव क्रॉस केल्यावर रस्ता थोडा खराब आहे, तर गाडी खूप आरामात चालवा. हे मंदिर GPS वर टाकलं तरी तुम्हाला बरोबर आणून सोडेल. मंदिर एकदम रस्ता लागत आहे आणि जर तुम्ही बाईक घेऊन येत असाल तर गाडी नीट पार्क करा, कारण की पावसामध्ये रस्ता धसतो आणि बाईक तुमची पडू नये, जशी माझी पडली होती. असे मानले जाते की हे शिव मंदिर 1000 वर्ष जुनं आहे. पावसाळ्यात इकडचा निसर्ग अगदी खुलून दिसतो आणि तुम्ही पाहू शकता सर्वीकडे डोंगर रांगा आहेत आणि त्यावर धुकं पसरलंय. असं वाटतं कोणीतरी पांढरी चादर टाकली आणि आपलं डोंगर एकदम गेलेत ब्लर मोडमध्ये. जेव्हा तुम्ही मंदिराच्या जवळ जाता तर तुम्हाला बाहेर शिवलिंग पाहायला मिळेल आणि त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला हनुमान शिल्प पाहायला मिळेल. मंदिराच्या आवारात तुम्ही प्राचीन कालखंडातील शिल्पे पाहू शकतात. हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे आणि संपूर्ण दगडाचं आहे. मंदिरामध्ये प्रवेश करायच्या आधी तुम्हाला उजव्या बाजूला नंदी आणि डाव्या बाजूला गणपती शिल्पचं दर्शन नक्कीच करा. मंदिरामध्ये शिवलिंग आहे आणि त्याचं दर्शन करायला तुम्हाला 5 पायऱ्या उचलून खाली जावं लागतं. जो आहे तुम्ही पाहू शकता, 2 दगडाच्या गॅप मधून जे पावसाळ्यात पाणी पडतं ते आपल्या शिवलिंगवर अभिषेक होतं. याच्या जवळच एक पाण्याचा प्रवाह आहे, जिकडे तुम्ही एन्जॉय करू शकाल, पण सांभाळून. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, ह्या महादेवांचं दर्शन नक्कीच करा. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आहे. तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल फॉर शुअर. तर तुम्हाला हा रील कसा वाटला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.